नमस्कार, मी अश्विनी काळे। आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते। तुम्ही दरवर्षी नवीन वर्षाला म्हणताना या वर्षी मी नक्की बदलणार, पण काही आठवड्यात तो उत्साह कमी होतो, मन थकायला लागतं आणि मनात एक आवाज येतो, माझ्याकडून होतच नाही। जर हा आवाज तुम्हालाही ओळखीचा वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकू नका, अनुभवा। कारण आज आपण फक्त संकल्पना नाही तर मनाची रचना समजून घेणार आहोत। रिझोल्यूशन म्हणजे नेमकं काय? नवीन वर्षाची संकल्पना म्हणजे काय? ते फक्त एक वाक्य नाही, ती एक आशा असते, ते एक स्वप्न असते, ती एक स्वतःकडून असलेली अपेक्षा असते। पण अडचण इथे होते, आपण ज्या संकल्पना घेतो त्या मनाशी कनेक्ट नसतात, त्या फक्त डोक्यात असतात, मनात नसतात आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये तर अजिबात नसतात। कॉन्शियस वर्सेस सबकॉन्शियस माइंड। आपला मेंदू दोन स्तरावर काम करतो। कॉन्शियस माइंड जो विचार करतो, निर्णय घेतो। सबकॉन्शियस माइंड जो सवयी, भावना, भीती, आठवणी सांभाळतो। तुम्ही जेव्हा म्हणता आजपासून मी बदलणार, तो आवाज कॉन्शियस माइंडचा असतो। पण सबकॉन्शियस माइंड म्हणतो आम्ही असं आधीही केलंय, काही उपयोग झाला नाही आणि इथून संघर्ष सुरू होतो। 95% आयुष्य सबकॉन्शियस माइंड चालवतो। म्हणूनच केवळ इच्छा पुरेशी नसते। मेंदू बदलाला विरोध का करतो? कारण नवीन सवयीमध्ये असुरक्षितता वाटते, अपयशाची आठवण होते, लोक काय म्हणतील याची भीती वाटते। मेंदूचा उद्देश आहे तुम्हाला सुरक्षित ठेवणं, आनंदी करणं नाही। म्हणूनच जे परिचित आहे तेच मेंदू स्वीकारतो, जरी ते त्रासदायक असलं तरी। रिझोल्यूशन का तुटते? लोक म्हणतात माझी विल पॉवर कमी आहे, पण खरं सांगायचं तर विल पॉवर ही थकणारी गोष्ट आहे। तुम्ही दिवसभर जबाबदाऱ्या, काम, घर, लोक, भावना सांभाळता आणि मग रात्री म्हणता आजपासून मी बदल करणार। मेंदू म्हणतो बस पुरे, आता आराम हवा आणि संकल्पना तुटते। हे अपयश नाही, हे मानवी मेंदूचं नैसर्गिक वर्तन आहे। आपण चुकीची संकल्पना कशी घेतो? आपण बहुतांश वेळा संकल्पना घेतो खूप मोठी, एका रात्रीत बदलणारी, इतरांच्या अपेक्षावर आधारित। उदाहरण, मला परफेक्ट व्हायचे, मला सगळं जमायला हवं। पण मन हे हळवं असतं, त्याला वेळ हवा असतो, समजून घेणं हवं असतं। आता योग्य संकल्पना कशी घ्यावी? हिप्नोथेरपीमध्ये आपण काय शिकतो? मनाशी संवाद साधा, स्वतःवर दबाव आणू नका, भावना जोडा, व्हिज्युअलायझेशन वापरा, डोळे बंद करून स्वतःला बदललेले पहा, तो बदल फील करा। सबकॉन्शियस माइंडला तर्क नको असतो, अनुभव हवा असतो। आज मी तुम्हाला 5 मानसिक संकल्पना देते। मी स्वतःशी कठोर वागणं थांबवेल, मी परफेक्ट होण्याचा हट्ट सोडेल, मी माझ्या भावनांना जागा देईल, मी स्वतःला दोष देणं कमी करेन, मी हळूहळू बदल स्वीकारेन। या संकल्पना मनात बसल्या तर आयुष्य आपोआप बदलायला लागतं। लक्षात घ्या, नवीन वर्ष म्हणजे नवीन आयुष्य नाही, नवीन वर्ष म्हणजे जुन्या जखमांना समजून घेऊन हळूहळू बरं होणं। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये।